गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आम्ही मस्तपैकी उपवासाच्या साबुदाण्याच्या पापड्या बनवणार होतो. त्याचीच ही तयारी. एकीकडे मस्तपैकी बटाटा वगैरे किसून घेतले आणि त्यानंतर इथे साबुदाणा शिजवून घेतला आहे पहा. मंद आचेवर गॅसची ती मंदच ठेवायची. जास्त जर फास्ट केला तर खालून करपू शकतो आणि करपट वास येतो पहा पापड्यांना. आणि पहा मस्तपैकी शिजत होतं आणि त्याच्यात नंतर बटाट्याचा कीस, साखर आणि चवीनुसार मीठ वगैरे सगळं टाकलं होतं पहा. आणि बटाटे टाकल्यानंतर जे किसलेले बटाटे आहे तर ते जास्त वेळ नाही हे करायचं. आपलं जेव्हा साबुदाणा शिजून आला ना, त्यानंतर त्याच्यात बटाटे टाकायचे सगळ्यात शेवटी. म्हणजे साबुदाणा शिजल्यानंतर टाकायचे आणि नंतर झाकण ठेवायचं पहा. बटाट्याची एक वाफ निघू द्यायची म्हणजे बटाटा छानसं उकडतो. आणि पहा इकडं आपलं मस्त तयार झालं होतं आणि इथे बाहेर साबुदाणा पापड्या टाकण्यासाठी असं पानकापड वगैरे आथरलं होतं पहा. आणि आपला राम पहा किती मस्त खेळतोय बाहेर. आणि आईने मी मस्तपैकी पापड्या वगैरे इकडं पळीने हे करून घेतल्या. अगोदर थोड्याशा मोठ्या मोठ्याल्या केल्या, त्यानंतर मग साईज त्याची छोटीशी घेतली पहा. हे पहा किती फास्ट होत्यात ह्या. या पापड्यांना काही वेळ लागत नाही, शिजून लवकर होतं. पण बटाटा सगळ्यात शेवटी टाकायचं पहा किसून. खूप छान चव येते त्याला. आई आणि मी मस्तपैकी इकडे टाकत होतो. त्यानंतर बऱ्याच वेळेस गप्पा वगैरे मारल्या. पण ऊन झालं होतं आम्हाला फार खूप ऊन झालं होतं. साबुदाणा, बटाटा किसून टाकला, हां थोडीशी तीळ टाकली, मीठ, चवीपुरती साखर, हां. असं किती किलोचं आहे? 1 किलोची. 1 किलोला बटाटे किती टाकले? 1 किलो टाकली. हां का? आणि तिळगूळ थोडीशी, 1 वाटी, अर्धी वाटी. एक साखर किती टाकली? अर्धी वाटी. आणि बटाटे किसून टाकलेला आहे ना? 1 किलो बटाटे किसून टाकले. एवढ्याच्यात बसन का आता? हा बस दाट घालून करा. काही मध्ये मध्ये नाही का ते हे झाले, त्याच्यामुळे ते हे होत नाही का ते टाकता उंच निवडले. गड्या पडल्या का याला, हां प्लॅस्टिकला गड्या पडल्या ना, त्याच्यामुळे. राम कुठे गेला कडे? राम खेळतोय बाबांचं. नाही तिकडे पळायला ना ते गेला का? त्याला म्हणा काय आहे जाती. हां काही ती तिथे नळावर. राम इकडे चल. ऊन लागू राहील बाई. हा ना, आपण नेमकं उन्हाचं झालं. किती झालेत पाया पापड्या, उपवासाच्या पापड्या त्या. आणि रामपा कुठे खेळतोय? राम तिकडे खेळतोय. आणि यांचं भाऊंचं चाललंय काल केलेले वेपर्स वगैरे वाळू घालू राहिलेत. सगळेच कामाला लागलेत आहे ना हो? हां, सगळ्यांची मदत आहे. मग त्याशिवाय चांगलं लागणार नाही ना. सगळ्यांचे हात लागले तर चांगलं लागतं. मग आवरायला आणखी आता थोडंसं राहिलं. एवढ्याच्यात बसलं पाहिजे ना आता. हां, थोडंसं राहिलं आता. बसन एवढ्याच्यात. हां बस. काय म्हणले? कागद थोडासा ओला असला ना, चिटकत थोड्या नाही जास्त. नाही थोड्या वाढे ना लगेच काढून द्यावं लागतं त्या. हां म्हणजे पलटू लागते. हां. चिटकले तर मग त्या 2 दिवसापासून आम्ही करतोय पाहिजे. परवा वेपर्स केले, काल चकल्या केल्या आहे ना हो. काल किती किलोचे झाले? 10 किलोचे. आणि वेपर्स झाले 20 किलोचे पहा. आणि आज हे 1 किलोचे झाले तर आता उद्या 1 किलोचे. तळ्यावर नक्की व्हिडिओ टाकतो आम्ही तुम्हाला. तळ्यावर कसं आहे कसं टाकू नाही. ना. ते कापड काढा मध्ये. सकाळी सकाळी लवकर जर की आवरलं असतं ना, ऊन लागत नाही होती का. नेमकी आपण उन्हाचं बसतोय करायला. आवडलंच नाही तर काय करतो. आज आमच्या आंघोळ बिंघोळ सारे झाले. पोरांच्या शाळेमुळे नाही ना लवकर निघतो. आज शनिवारी म्हणून तरी मी लवकर आवरले. देवा गेला शाळेत. आता येईन 11:30-12ला. त्यांचं स्वयंपाक त्यांचं जेवण राहिले करायचं. खायचं काय बनवतं विषय.
तुम्ही माझ्यापेक्षा लय मोठं मोठं केलं बरं का. जाऊ दे. आणि मधल्या साईडने सुद्धा थोडं हे झालं काय झालं? पांगवा, थोडं पांगवा वाळायला मस्त उणी म्हणा, पण मग पळटल्या पाहिजे का. उन्हाळा सुरू झाला आहे ना. झालं ना. मी तुला शिकविते, तू मला शिकविते का? एकमेकाला सहाय्य करू अवघे काय म्हणतात ना ते तसं. पण तुला तर मीच शिकवलं ना. तुम्ही शिकवलं सगळं म्हणून तर सांगू राहिली ना. विसरू आता वयामानानुसार माणूस विसरतोय. विसरल्या का काय असं तुम्हाला म्हणजे वाटत असेल, पण आधीपासून या गोष्टी करायला लावलेल्या काही नाही आम्हाला. नाही केलं तर शिकून दिवशी सगळं दोघी लागेल आपल्या सगळं थापायला लागेल आपल्यासाठी जास्त का.
झालं तर आता शेवटी बसवलं कसं तरी आहे ना एकाच कापडावर. ते कमी आलं ना थोडं. जागा कमी पडली, जास्त झाल्या पापड्या. साईज पण आपण जास्त हे केली ना. अगोदर थोडंसं तुटक टाकलं पण नंतर मग आता बसले का आता. झालं शेवटची. हां जाणार आहे लगेच मग आता. मग येणार कधी वापस. मग नेतं का त्याला शाळेत. जा घेऊन मग. माझं आवरण तर हे हे पापड्या एवढे झाले तर. आणि हे चकल्या दाखवतो तुम्हाला काल केलेल्या. हे हे चकल्या. आणि हे आमचे बोलेशंकर. आणि इकडे वेपर्स त्या दिवशी केलेले. तळून दाखवून तुम्हाला नक्कीच. आणि हे आपला राम तिथे खेळतोय. राम काय करतो रे. काय करतो. खेळतो. शाळेत जायचं ना. हां नाही कमून कमून शाळेत जायचं. शाळेत शाळेत चक्की देते जात आहे ना. चक्की खायला जायचं. तू शाळेतून बरं का. आम्ही चाललो स्कूलला. चल राम चल. काल काय म्हणत होता राम. काय म्हणत होता स्कूल म्हणत होता. तो. आपण म्हटलो ना मॅडम. तो म्हणतो टीचर टीचर. राम कुठं जायचं. टीचर टीचर. किती वाजलेत. 11:15. हे बा 11:15 वाजता झाले आमचे.